नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, मी आता बरेच दिवसांनी पुन्हा ब्लॉग करत आहे. तर आता बरेच दिवस झाले मी ब्लॉग नव्हतं बनवलं, तर माझे सासरेसुद्धा ऑफ झालेले. तर आता पुन्हा नवीन सुरुवात करूया आपण. तर चला, सकाळ झालेली आहे ना, म्हणजे कामं आवरलेली आहेत. तर चला, आज मी एका ठिकाणी जाणार आहे. ते म्हणजे आपले सर्वांचे आवडते लोकनेते रामशी ठाकूर यांचा आज वाढदिवसानिमित्त त्यांनी भव्य असा कीर्तन महोत्सव सोहळा ठेवलेला आहे. तर तिथे सर्व महिला मंडळांचे हरिपाठ होणार आहेत. तर तिथे आम्ही जाणार आहोत आमच्या गावातील हरिपाठ मंडळ घेऊन. तर मी जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर मंडळी, मी आज ऊन पडलेलं आहे, बरेच दिवस पावसाने हे केलं आहे. तर अचानक पाऊस झालेला आहे आपल्याकडे इथं. मेमध्ये कधी पाऊस नसतो, परंतु यंदा मेमध्येच पाऊस आलेला आहे. तर माझी आता ही डबे वगैरे आहेत ते थोडे तेलकट झालेले आहेत, ते मी आता घासायला काढले आहेत. इथल्या रोजच्या वापराच्या बरण्या वगैरे आहेत ते आता घासते मी. तर वेळ आहे, तर आता जेवण माझा रेडी आहे. डब्याला बनवलेली आहे मिस्टरांना ही भाजी आणि भाकरी. तर बाळासाठी थोडं खिचडी भात बनवेन. आराध्य आणि निर्विकला थोडंसं खिचडी भात बनवेन, मग आम्ही पण ते घेऊ. आणि मग आता तोपर्यंत हे भांडी घासून घेते. पहिल्यांदा मी काचा वगैरे ड्रॉवर क्लीन करून घेतले इकडचे, आणि आता भांडी घासायला घेते. भांडी घासायला इकडे बाहेर घेतलेले आहेत डबे वगैरे, तर इकडे बाहेरच्या ओटीवर भांडी घासून घेते मी आता. ही बघा, माझी भांडी आता घासून झालेली आहेत. आणि इकडचा व्ह्यू बघा, मस्त शेतं आहेत मागे, खूप छान वारा सुटला आहे आणि खूप मस्त व्ह्यू आहे इकडे बघा. डोंगर वगैरे आहे, खूप मस्त वाटतं या बाजूला. तर आता ही भांडी मी सुकत ठेवते. बघा, मी इथं ऊनच टाकल्यात, ते कपडे वगैरे सुकत घातलेत. इकडे ऊन आहे मस्त पुढच्या अंगणात. इकडे झाडं वगैरे आहेत आमची, आणि भांडी इथं आता सुकतील थोड्या वेळेला. म्हणजे महाराज आता उठलेलं आहेत लगेच तासभरात. काय खातो? चिवडा. त्याला लसूण चिवडा देते आता थोडासा सध्या, आणि त्याला पटकन खिचडी भात बनवतो. मी आता चिवडा खायला चाललेला आहे हॉलमध्ये. जा हॉलमध्ये बस, टी व्ही बघ जा दादाजवळ. दादा आहे बघ. चला, आता मी खिचडी भाताची तयारी करते. इथे हे बघा, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि डाळ आणि नुसते तांदूळ आणि डाळ घेतले. आता मी बनवते याच्यात कुकरमध्ये झटपट. तर त्यासाठी कढीपत्ता पण आणते मी. माझ्याकडे झाड आहे कढीपत्त्याचं छोटंसं, ते तुम्हाला दाखवते बघा बाहेर. ती बघत आता सुट्टी संपणार आहे, 15 दिवस बाकी फक्त. हां, सोला बघ. हे बघा मंडळी, आमच्या झाडावरचा कढीपत्ता मी आणला आहे. तर चला, हे बनवते पटकन खिचडी भात. आणि आराध्य आणि इथलं दोघांना पण खाते. ट्रीप पण आलेलं आहे, बघू ट्रीप जेवणाचं ट्रीप मी थोडं जास्त घेतलं आहे. थोडा हिंगा आणि हळद टाकते. हिंग टाकून
लसूण टोमॅटो भाजी मी बनवते. तांदूळ नाही वापरत आणि आराध्या आणि इथं दोघांना पण राहते. ट्रीप पण आलेलं आहे. बघू ट्रीप जेवणाचं मी थोडं जास्त घेतलं आहे. थोडा हिंग आणि हळद टाकते. हिंग टाकून थोडीशी तुरीची चणा पावडर. हा होईल 5 मिनिटात रेडी होईल. मग जेवायला तिथे त्यात मीठ टाकते आणि मग पाणी टाकून भात शिजत थोड्या वेळात पाणी टाकलेलं आहे मी आणि मीठ टाकलेलं आहे. माझ्या हे तूप नाही आवडत त्याच्यामुळे मग मी तेलच टाकतं. तूप आलेलं चांगलं असतं पण त्याला नाही आवडत. भात होतोय तोपर्यंत मखाना भाजत ठेवले आणि आमचं निर्विक बघा किती वेळ झाले. थांब जरा भाजू देत. तो आमचा तूप आहे घरचा आई बनवलेला. बघा आईने बनवलं घरात. ते टाकतं थोडंसं 1 चमचा त्याच्यात. गावठी तूप आहे याच्यात टाकते. याच्यात त्याला समजत नाही एवढं पण जेवणात त्याला तूप नाही आवडत. हे मखाना त्याला खूप आवडतं. मीठ टाकून भाजले ना की खातो तो. त्याच्यासाठी भाजते मी. जास्त काही खात नाही तो त्याच्यामुळे एकदम बारीक आहे तो. खातच नाही ॲक्च्युली तो. एकदम कमीच खातो. ते भाजली की कुरकुरीत होतील मग त्याला देते खायला. त्याला अधूनमधून काय नसलं की खायला बरं पडतं त्याच्यामुळे त्याला आणतो आम्ही. तो चिमटी वगैरे पण खात नाही मग आम्ही डायरेक्टली त्याला भाजून देतो. हे मीठ टाकले थोडंसं त्यांची चवीसाठी. ते पौष्टिक असतात लहान मुलांना. आपण सुद्धा खाऊ शकतो. आम्ही पण खातो. तर लहान मुलांसाठी खूप चांगले असतात ते मखाने आणि डाएटसाठी पण वापरतात. ऑलमोस्ट आता भाजलेत ते. भाजून झालेत बघा. बघा मंडळी किती वेळ झाले खाण्यासाठी. त्याला खूप आवडतात. थांब जरा थांब 2 मिनिटं थांब. आता होतील. वेडा थांब 2 मिनिटं. घे निर्विक. निर्विक काय आहे यो? काय आहे यो काय निर्विक? ताट कुठे ताट तुझा? बोल ताट. दिवाळी झाले गरम आहेत बघ. रेडी इथं लोणचं आणि आता मी आता पापड मिरची करते. आता हे बघा हे असं रोस्टेड केलेले याच्यात भरून ठेवल्यात. तरी इतकं नरम होतात ते पाऊस पडतो त्याच्यामुळे. तर आता हे भाजून तळून घेते आणि मग आम्ही पण जेवून घेऊ आणि निर्विक आराध्याला पण जेवायला देते. गावातून विकत आणलेले आंबे केशर. फक्त किती राहिलेत बघूया. 5 आंबे राहिल्यात. आम्ही रोज खाऊन संपलेले. मस्त केशर आंबे असतात गोड लागतात. गावठी एकदम न बिना पावडरीचे आम्ही आणतो आणि खातो. निर्विक हे बघ काय तर जेवणावर आता आम्ही घेतो खायला. चला घे बबली या जेवायला. बरं मुगाची भाजी मस्त पापड भाकरी या जेवायला आणि मँगो पण आहे त्याच्यासोबत. आणि निर्विकचा भात रेडी आहे. निर्विक तू जेवशी या जेवायला. बोल या जेवायला मंडळी. या मंडळी जेवायला. काय आता जेवून आम्ही भांडी वगैरे घासून आवरलेलं आहे
आणि आराध्य आणि प्रीत इथे जेवतात. तर मंडळी बोलवा. हां, तर या जेवायला याला चिकन दिले आहे दोघांना घरात करता थोडा. तर बस झाला तर टी व्ही बंद कर की तू. आणि आमच्या निर्विघला तर पुन्हा एकदा परत झोप आलेली आहे. तर आम्ही आराम करतो दोघा थोडा वेळ आणि थोड्या वेळात आम्ही आता निघायचं आहे आम्हाला. तर चला बघा बघा बँकी घेऊन नुसतं जातो. हो चला चला मंडळी. आता मी परत भरण्यामध्ये अशा भरून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित सर्व. आणि इथं किचन मोठा साफ केलेला आहे, क्लीन केलेला आहे. आणि आता आम्ही तयारी करायला घेते. बघा स्वच्छ करून ठेवल्यात. ऊन होता तर बरं साफ करू द्या. चला आता मी रेडी होते. चला गाईज आता रेडी झालो आहे आणि निघलो आम्ही. तर चला इथं रिक्षा आल्यात त्यात बसून जातो. बघा आमचं हरिपाठ मंडळ. चला कुठं पोचतो आता. तोंडरेवर आले आहोत. चला आपल्याला पोचायचं आहे लवकरच. चला रेडी आहेत ना हरिपाठाला मस्त. वेळ झाले पण आता आपण जाऊ. तर चला आम्ही ऑन द वे आहोत. चला पोचलेले आहोत आम्ही. तर चला बहुतेक चालू झाले वाटतं. भगवती आणि मी पण आले आहे. भगवती चला बघूया सुरुवात होते. किती सुंदर केलेलं आहे असं डेकोरेशन. पांडुरंगाची मूर्ती तर केलेली आहे. आणि त्या गेट आहेत मस्त आणखी. अमृत महोत्सव वर्षापण या ठिकाणी साजरा करतोय. आणि त्याच निमित्तानं आज कीर्तन महोत्सव 2025 शुभारंभ या ठिकाणी संपन्न होते. 3 दिवसीय भव्य दिव्य संगीत भजन हरिपाठ आणि कीर्तन सोहळा उपस्थित सर्व हरिपाठासाठी असलेले माझ्या सर्व भगिनींना मी या ठिकाणी सूचना या ठिकाणी करतोय की आता हरिपाठाला आपण या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. जे टालकरी पुरुष वर्ग टालकरी त्यांनी टाल घ्यायचे आहे. एक साईडला महिला मंडळाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. टालकरी पुरुष बरेच टालकरी आलेले आहेत. त्यांनी टाल घ्यायचा लगेच. आता आम्ही निघालो घरी जायला. नंतर बघू काय शिरा पार्सल आलेला आहे. तू ऍड कर त्याच्यात. चला जाऊया घरी. चिरे हे चिरे
ट्रॅफिक जाम. ही आली मुतावरची कुठली जागा कशी टच नाही करू शकत ना आपण. चल 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 बाबा मधील टाकणं मागून करतो. मी आता एकदाशी सुटलो. शिवाय द्यायला नको घेऊ द्यायला. आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि आता या चिंगीला आणल्यात केळी बनाना खा मस्त खाता तर खा. तुझी आंघोळ ना केली का अजून? कधी मग? पहिलवान गुड बॉय आमचा. चला आता जेवण तुम्हाला दाखवते. भजी बनायला घेतलं मी. ही बघा शेवळ्यांची स्पेशल आमटी बनवली आईने मी आमटी बनवून ठेवायला सांगितले. आणि राईस टमॅटो राईस बनवलं. भाकरी पण आहेत सकाळच्या. तर चला राईस बघा कशी भजी माझी. तर या जेवायला. मस्त मस्त शेवळ्यांची आमटी गरमागरम भात. थोड्याच वेळात आपली भजी रेडी होती. आणि पापड आहेत तर थोडेसे पापड पण तळू आणि जेवायला घेऊ आता. चला जेवायला बसलो आम्ही. घेतले पाणी किती वेळ लागल तर या जेवायला. शेवळाची आमटी शेवळाचा आंबाट आणि भजी. चला तर आम्ही जेवतो आता. चला तर मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि आजचा ब्लॉग तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय गुड नाईट.